ಚಿಕ್ಕೋಡಿ ತಾಲೂಕಿನ ನವಲಿಹಾಳ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ವಿಭಿನ್ನ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಆಚರಿಸಿಕೊಂಡ ವ್ಯಾಲೆಂಟೈನ್ ಡೇ. ಹೌದು ವೀಕ್ಷಕರೇ, ಈಗಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಭಾರತ ದೇಶದಲ್ಲಿ ಪಾಶ್ಚಿಮಾತ್ಯ ಸಂಸ್ಕೃತಿಯಿಂದ ಭಾರತೀಯ ಸಂಪ್ರದಾಯ ಹಾಳಾಗುತ್ತಿರುವುದು ಒಂದು ಕಡೆಯಾದರೆ, ನವಲಿಹಾಳದಲ್ಲಿ ತುಂಬಾ ವಿಭಿನ್ನ ರೀತಿಯಲ್ಲಿ ವ್ಯಾಲೆಂಟೈನ್ ಡೇ ಆಚರಣೆ. ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಆರಂಭದಲ್ಲಿ 2019ರ ಪುಲ್ವಾಮಾ ದಾಳಿಯಲ್ಲಿ ಹುತಾತ್ಮರಾದ ಯೋಧರಿಗೆ ಮೌನಾಚರಣೆ ಮೂಲಕ ಶ್ರದ್ಧಾಂಜಲಿ ಸಲ್ಲಿಸುತ್ತಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಆರಂಭಿಸಲಾಯಿತು. ನಂತರ ಸಂವಿಧಾನ ಶಿಲ್ಪಿ ಡಾಕ್ಟರ್ BR ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರ ಮಾತೃ ಭೀಮಾಬಾಯಿಯವರ ಹುಟ್ಟಿದ ದಿನ ನಿಮಿತ್ತ ಭೀಮಾಬಾಯಿಯವರ ಭಾವಚಿತ್ರಕ್ಕೆ ಪುಷ್ಪ ಅರ್ಪಣೆ ಮಾಡಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮುಂದುವರೆಯಿತು. ವ್ಯಾಲೆಂಟೈನ್ ಡೇ ದಿನ ಗುಲಾಬಿ ಹೂವಿಗೆ ಒಂದು ವಿಶೇಷ ಮಹತ್ವವಿದೆ. ಆದರೆ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಗುಲಾಬಿ ಹೂವಿನ ಬದಲು ಗುಲಾಬಿ ಸಸಿಗಳನ್ನು ಹಂಚುವ ಮೂಲಕ ಪರಿಸರ ಪ್ರೇಮವನ್ನು ಎತ್ತಿ ಹಿಡಿದರು. ತನ್ವಿ ಚೇತನ್ ದಂಪತಿಗಳ ಭೇಟಿಗೆ 14/2/2004ರ ಮೊಟ್ಟ ಮೊದಲ ಭೇಟಿಯು ಈ ವ್ಯಾಲೆಂಟೈನ್ ಡೇಗೆ 20 ವರ್ಷಗಳು ಪೂರ್ತಿಯಾದ ನಿಮಿತ್ತ ಈ ವಿಶೇಷ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಆಯೋಜಿಸಲಾಗಿತ್ತು. ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಶಿಕ್ಷಕರಾದ ರಾಜೇಂದ್ರ ಕಾಮತ್, ನವಲಿಹಾಳ್ ಸಮೂಹ ಸಂಪನ್ಮೂಲ ವ್ಯಕ್ತಿ BR ಬನ್ಸೋಡೆ, ನವಲಿಹಾಳ್ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಸದಸ್ಯರಾದ ಮಾರುತಿ ಕೌಲಪುರೆ, ಸಚಿನ್ ಸಂಧಿ, ನಿವೃತ್ತ ಸುಬೇದಾರ್ ಮೇಜರ್ ವಿಜಯ್ ಮೋಟರ್ನವರ್, ದಲಿತ ಪರ ಹೋರಾಟಗಾರರಾದ ರಾಜಕುಮಾರ್ ಮೇಸ್ತ್ರಿ, ಕಿರಣ್ ಕಾಂಬ್ಳೆ, ಸುನಿಲ್ ಕಾಂಬ್ಳೆ, ಅಮೋಲ್ ಚೌಗ್ಲೆ, ಅಂಕ್ಲಿ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಅಧಿಕಾರಿ ಕಲ್ಲಪ್ಪ ಕುರ್ನೆ, ಏಷಿಯನ್ ಪ್ಲಸ್ ಮಾಲೀಕರಾದ ಶಿಂದೆ ದಂಪತಿಗಳು, ಅಂತಾರಾಷ್ಟ್ರೀಯ ಚಿತ್ರಕಲಾವಿದರಾದ ರಮೇಶ್ ಕಾಂಬ್ಳೆ, ನ್ಯಾಯವಾದಿ ಸಂಘದ ಜಂಟಿ ಕಾರ್ಯದರ್ಶಿ ಮೋಹನ್ ಮೋಟನವರ್, ಮುಖಂಡರಾದ ಲಗ್ಮನ್ನ ಕೋತ್, ಮಾಯಪ್ಪ ನಸ್ಲಾಪುರೆ, ಮಡಿವಾಳ್ ಸಂಘದ ರಾಜ್ಯಾಧ್ಯಕ್ಷರಾದ ಮಾರುತಿರಾವ್ ಭೋಸ್ಲೆ, ಮಲ್ಲಪ್ಪ ಸನಕ್ಕಿ ಹಾಗೂ ಇನ್ನಿತರು ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು. ಡಾಕ್ಟರ್ ವಿಶ್ವನಾಥ್ ದುಮಾರ್ ನಿರೂಪಿಸಿ ವಂದಿಸಿದರು. ಶಿಕ್ಷಕರಾದ ನಾಮದೇವ್ ಚೌಗ್ಲೆ ಹಾಗೂ ಅಪೂರ್ವ ಚೌಗ್ಲೆ ದಂಪತಿಗಳು ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಗುಲಾಬಿ ಸಸಿಗಳ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಮಾಡಿಕೊಟ್ಟರು. ಕ್ಯಾಮ್ರಾ ಪರ್ಸನ್ ಸುಪ್ರೇಮಾ ಜೋಗಡೆ, ಶೋಭಸ್ ಲೈವ್, ನವಲಿಹಾಳ್. ನನ್ನ ಮಡದಿಗೋಸ್ಕರ ಬರೆದಂತ 4 ಲೈನ್. ಈ ದೇಹದಲ್ಲಿ ಇರಲಿ ಪ್ರಾಣ, ಈ ದೇಹದಲ್ಲಿ ಇರಲಿ ಇಲ್ಲದಿರಲಿ ಪ್ರಾಣ, ಪ್ರೀತಿಸುವೆ ಪ್ರೀತಿಸುವೆ ನಾ ಜೀವನದ ಪ್ರತಿಕ್ಷಣ, ಬದುಕಿದ್ದರೂ ಹೇಗೆ ಬದುಕಲಿ ನೀನಿಲ್ಲದೆ ಈ ಬದುಕಲಿ, ನಿರ್ಧಾರ ಮೊದಲೇ ಮಾಡಿರುವೆ, ಬದುಕೇನೋ ಇಲ್ಲದೆ ಚಲುವೆ, ಪ್ರೀತಿಸುವೆ प्रीतीसुवे ना जीवन का प्रतीक्षण. थँक्यू. तर आजच्या या व्हॅलेंटाईन दिनाचं एक औचित्य साधून गेली 30 वर्ष आम्ही ज्या पर्यावरणाचं रक्षण करायचं हा संदेश प्रत्येक गावागावामध्ये देण्याचं आम्ही काम केलं आणि तोच संदेश या निमित्तानं तो संदेश आम्ही तुम्हा लोकांना सुद्धा द्यायचा आणि या निमित्तानं इतर सगळ्यांना आपण गुलाबाची फुलं न देता ती रोपं द्यावीत की जेणेकरून फक्त आजच्या दिवशी आपण गुलाबाची रोपं ज्यांच्या समवेत जीवन जगत आहोत त्यांच्यावरती आम्ही खऱ्या अर्थानं विश्वासाचं नातं निर्माण झालं पाहिजे. कारण मी मगाशी सांगितलं तुम्हाला की ज्यांच्या पोटी 14 रत्न जन्माला आलं ते डॉक्टर बाबासाहेब, की खरोखरच अशा मातेनं असे पुत्र घडवले म्हणून तर आम्ही आजच्या या लोकशाहीमध्ये या सगळ्या गोष्टी अगदी निसंकोचपणे आपल्या प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचत आहेत. तर मगाशी मी आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगितली की आपल्याला आजचा हा व्हॅलेंटाईन डे साजरा करत असताना तुम्ही आम्ही भान ठेवायला पाहिजे ते म्हणजे ह्या पर्यावरणाचं. मला वाटते की आमच्या शाळेकडे चेतन संधी सर, अनिल टकले, त्याचप्रमाणे आमचे मित्र धुमाळ सर या लोकांनी भेट दिली. म्हणजे अगदी तुमच्या गावापेक्षा लहान असणारं अगदी 1684 लोकसंख्येचं अर्जुनी सारखं छोटंसं गाव, पण त्या गावामध्ये सुद्धा आम्ही हाच विचार केला की संपूर्णपणे गावातील सगळ्या लोकांनी जर आपण एकत्रित आलो तर पर्यावरणावरती खूप मोठं काम होतं. त्या ठिकाणी आम्ही जी सह्याद्री देवराई नृसिंह अर्जुनी ही जी संकल्पना राबवली, तर या संकल्पनेतून एकच वर्षामध्ये आम्ही सर्वसाधारणपणे 1500हून जास्त आपल्या भारतीय प्रजातीची रोपं लावू शकलो आणि ती संपूर्णपणे जगवत असताना ग्रामपंचायतीने त्या ठिकाणी 10,000 लिटरची पाणी टाकी बसवून देऊन सगळ्यांनीच विचार केला की बाबा आपल्याला पर्यावरणावरती काम करायचं आहे. आम्ही पहिला ते काम केलं
म्हणून आज या ठिकाणी तुमच्या समोर ते ठामपणाने आम्ही मांडत आहोत. ज्यांनी वेगवेगळ्या भाषांच्या मध्ये सयाजी शिंदे सारख्या माणसानं बऱ्याच चित्रपटांच्या मध्ये कामं केली, पण त्यांनी याच प्रमाणे सह्याद्री देवराईची निर्मिती केली आणि आज महाराष्ट्रामध्ये लाखो वृक्ष जतन केले, लावले आणि पर्यावरणाचा संदेश त्यांनी आपल्या सगळ्यांना दिला. आणि ते देखील आमच्या इतक्या छोट्याशा लहानशा गावामध्ये 27 जुलै 2023 रोजी येऊन त्यांनी सुद्धा आम्ही केलेल्या कामाचं फक्त कौतुक नव्हे तर सगळ्यात आम्हा सगळ्यांना एक संदेश दिला की हिरो हिरोईन ह्या सगळ्या गोष्टी काय असत नाहीत, तर तुमच्या आमच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं जे हिरो आहेत ती म्हणजे आमची झाडं आहेत. आज तुम्ही आम्ही लाखो रुपये किमतीच्या गाड्या विकत घेऊ शकतोय, पण आपल्याला त्या गाडीवरती सावली जर घ्यायची म्हटलं तर ती कुठल्याही मार्केटमध्ये विकत मिळत नाही आणि ही सावली आपल्याला झाडांच्या रूपाने मिळत असते. त्यामुळे तुम्ही आम्ही यानंतरच्या काळामध्ये पर्यावरणावरती अतिशय चांगल्या प्रकारे काम करणं काळाची गरज आहे. वाढलेलं जे तापमान आहे ते जर कमी करायचं असेल तर आमची वसुंधरा हिरवी झालीच पाहिजे. आणि सर्वच तरुणांना आमचा संदेश आहे की ज्या वयामध्ये तुम्ही ज्या बाबासाहेबांच्या नावासमोर 32 डिग्री आहेत, पण तुमच्या आमच्या नावासमोर किमान एक तरी डिग्री लागावी आणि यासाठी जर आपण काम केलं तर त्यांनी 18 तास अभ्यास केला, आपण किमान एक 2-2 तास कसना अभ्यास करून या तरुणाईनं खऱ्या अर्थानं ही लोकशाही जिवंत ठेवायचं काम करावं. आणि त्यांनी अशाच प्रकारे भविष्य काळामध्ये आपल्याला कुणाकडे हात पसरायला लागू नये याची जर खबरदारी घ्यायची असेल तर या संविधानाप्रमाणे आपल्याकडे आलेलं हे जे शिक्षणाचा हक्क कायदा आहे त्याचा तुम्ही चांगल्या प्रकारे उपयोग करून घेतला पाहिजे. एक दिवस आपण सण समारंभ किंवा जयंती आणि पुण्यतिथ्या साजऱ्या करतो आणि त्यानंतर त्या माणसाचं आपण काम विसरून जातो. तर असं न करता आपल्या डोळ्यासमोर एकच गोष्ट जर आली की शाळेच्या बाहेर असणारा माणूस जर आपल्या देशाचं संविधान निर्माण करू शकत असेल तर तुम्ही आम्ही इतकी वर्षी शाळांच्या मध्ये गेल्यानंतर काय शिकलो. म्हणजे एक तर शाळांच्या मध्ये दिले जाणारे शिक्षण हे तरी व्यवस्थितपणे नाही किंवा समाजामध्ये घडणाऱ्या गोष्टी तरी बदलायला पाहिजे. तर मला असं वाटतंय की इतरांनी बदलावं असं न सांगता त्याची सुरुवात जर आपल्यापासून केली तर निश्चितपणाने तुमचा आमचा भविष्यकाळ खूप उज्ज्वल असणार आहे. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज तुम्हा सगळ्यांच्या पर्यंत एक पर्यावरणाचा चांगला संदेश देण्याची मला सुवर्ण संधी मिळाली. त्याचप्रमाणे ज्यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जन्म देऊन यांच्यावरती चांगल्या प्रकारे संस्कार केल्यामुळे देशाचं आपल्या संविधान निर्माण होऊ शकलं आणि तुम्ही आम्ही आज संविधानामध्ये म्हणजेच लोकशाहीमध्ये जीवन जगत आहोत. आणि हा हक्क आपल्याला जो मिळाला तो म्हणजे त्यांनी केलेल्या अभ्यासामुळे ही गोष्ट आज आपल्याला समजली. आणि मला असं वाटतंय की यानंतरच्या काळामध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम करत असताना तुम्ही आम्ही एक समाजाची एक जागृती व्हावी किंवा तुम्ही आम्ही सगळेजण ज्या समाजामध्ये लहानाचे मोठे झालो किंवा मोठे होत आहोत तर त्या समाजाप्रती सुद्धा आपलं काहीतरी ऋण आहे आणि त्या ऋणातून उतराई व्हायची असेल तर तुम्ही आम्ही पर्यावरण सांभाळलं पाहिजे, मुलांनी शिक्षण घेतलं पाहिजे. फक्त आम्ही शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असं म्हणून चालणार नाही. तर पहिलीच गोष्ट आपली थांबते ती म्हणजे आमची शिक्षणापर्यंतच. आम्ही शिकलो तरच भविष्य काळामध्ये संघटित होणार आहोत आणि मगच आपण संघर्ष करणार आहोत. आणि या गोष्टी जर आपल्या विचारात घ्यायच्या असतील तर खऱ्या अर्थानं आज आपण व्हॅलेंटाईन डे किंवा भीमाईंची जयंती या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्ही आम्ही भान ठेवूया की यानंतर आपल्याला बेभान होऊन चालणार नाही तर आपण भान ठेवून वागलं पाहिजे. आजच्या या कार्यक्रमामध्ये आणि याचं संयोजन करत असताना म्हणजे शिवबसव लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून आम्ही चेतन सर, त्यांचे सहभागी अनिल टकले, धुमाळ सर आम्ही एकत्र बसल्यानंतर विचार केला की बाबा आपल्याला सुद्धा एक व्हॅलेंटाईन डे किंवा विवाह जयंती या गोष्टी करायच्या आहेत. तर आम्ही त्यांना सांगितलं की ह्या गोष्टी करत असताना सुद्धा आपण एक पर्यावरणाचा सुद्धा त्याला आपण टच देऊया आणि लोकांच्या मध्ये रोज उठून जर आपण ह्या चांगल्या चांगल्या गोष्टी जर आपण कायम सांगत राहिलो तर निश्चितपणाने बदल होईल. संयोजकाने आम्हाला या ठिकाणी दोघांनाही निमंत्रित केलं. त्याचप्रमाणे पूजा शिंदे आमचे मित्र आणि आमचे विद्यार्थी असणारे एशियन प्लसचे योगेश शिंदे यांना देखील या कार्यक्रमामध्ये तुम्ही आम्हाला सगळ्यांचा समावेश करून घेतला आणि तुमचा कार्यक्रम लवकरात लवकर सुरू व्हावा म्हणजे आम्ही सर तुम्ही येण्यापूर्वी आम्ही सूत्रच हातात घेतली. कारण आम्हाला सुद्धा वाटलं की हा कार्यक्रम वेळेत व्हायला पाहिजे, कारण किती वेळा ऐकवावं याला देखील काहीतरी प्रमाण असतं. या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.